एकदा एक इसम बादशाच्या दरबारात तक्रार घेऊन आला. बादशाला आपली तक्रार सांगताना तो म्हणाला, महाराज, काल एका व्यापाऱ्याला मी माझ्या घरी जेवायला बोलवलं होतं. जेवायला थोडा वेळ होता म्हणून माझ्याकडे असलेला हिरा मी त्याला दाखवला. नंतर जेवण तयार झाल्यामुळे जेवणाच्या गडबडीत मी हिरा परत ठेवायचे विसरलो. आता माझ्या घरात हिरा नाही. तो हिरा या व्यापाऱ्याला आवडला होता आणि तोच हिरा घेऊन गेला आहे. तेव्हा त्याला माझा हिरा परत करायला सांगा. बादशाने नेहमीप्रमाणे हे प्रकरण बिरबलाकडे सोपवले. त्या इसमाच्या तक्रारीनंतर बिरबलाने त्या व्यापाऱ्याला बोलवून आणले. बिरबलाने त्या व्यापाऱ्याकडे चौकशी केली तेव्हा तो म्हणाला, सरकार, काल मी या इसमाकडे जेवायला गेलो होतो हे खरे आहे, पण मी काही त्याच्याकडे हिरा पाहिला नाही. त्यामुळे तो घेण्याचा आणि परत देण्याचा प्रश्नच येत नाही. आता बिरबलही पेचात पडला. त्याने अधिक चौकशी केली तेव्हा त्याला असे कळले की या व्यापाऱ्यासोबत जेवायला त्या इसमाने आणखीन 4 लोकांना बोलवले होते. बिरबलाने त्या चौघांना दरबारात बोलवले. त्यांच्याकडे चौकशी केली तेव्हा त्या इसमाने आधीच सांगून ठेवल्याप्रमाणे ते म्हणाले, होय सरकार, आमच्या समोर या व्यापाऱ्याने तो हिरा पाहिला आणि नंतर परत दिला नाही. याचा अर्थ व्यापाऱ्याने हिरा पाहिला तेव्हा तुम्ही तो पाहिला. बिरबलाने त्या चौघांना विचारले. ते हो म्हणाले. तेव्हा बिरबल त्यांना म्हणाला, याचा अर्थ हिरा कसा होता ते तुम्हाला माहीत आहे. मी तुम्हाला चिकण माती देतो. त्या मातीपासून तुम्ही मला त्या हिऱ्यासारखा हिरा तयार करून दाखवा. बिरबलाने त्या चौघांना चिकण मातीचा गोळा दिला. त्या चौघांना वेगवेगळ्या कक्षात बंद करून टाकले आणि हिऱ्याचा आकार तयार करायला सांगितले. थोड्या वेळाने बिरबलाने त्या चौघांची भेट घेतली. तेव्हा चौघांनी 4 प्रकारचे हिरे तयार केले होते. एकाने हिऱ्याचा आकार वस्त्रासारखा केला होता, तर दुसऱ्याने त्याला सुईचा आकार दिला होता. तिसऱ्याने हिरा घणासारखा केला होता, तर चौथ्याने त्याला रांद्याचा आकार दिला होता. यावरून बिरबलाला या चौकांचे व्यवसाय काय आहेत ते कळले. तसेच यांनी कुणीही जन्मात हिरा पाहिला नाही, त्यामुळे तो इसम ठग असून व्यापाराला फसवण्यासाठी त्याने हिरा चोरल्याचा आरोप केला आहे हे बिरबलाने ओळखले. बिरबलाने जरासा हिसका दाखवल्यावर तो इसम आपण ठग असल्याचे कबूल झाला. व्यापाराला ठगण्यासाठी आपण हा बनाव केल्याचे त्यांनी सांगितले. बिरबलाने त्या ठगाला चांगली शिक्षा दिली. बिरबलाचे कौशल्य. वस्तू पाहिलेली व्यक्ती तिच्यासारखा आकार तयार करू शकते. या सारासार विचाराचा बिरबलाने इथं वापर केला आणि खोटं बोलणारा सापडला. तर मित्रांनो, कशी वाटली ही छोटीशी अकबर बिरबलाची कहाणी? आता भेटूयात पुढच्या कहाणीमध्ये. तोपर्यंत बाय.